सांगलीतील म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी 1800 कोटी संघ येथे प्रकल्पाची उभारणी। म्हैसाळ सिंचन योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1794 कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याची घोषणा केली। म्हैसाळ सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे। यासाठी प्रत्यक्ष आर्थिक तरतूद मात्र आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। योजनेच्या वीज बिलात शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। शासनाने 18 डिसेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता दिली आणि या प्रकल्पाद्वारे 200 मेगावॉट वीज निर्मिती केली जाणार आहे। ती सिंचन योजनेसाठी वापरली जाईल। प्राथमिक अंदाजानुसार याचा खर्च 1440 कोटी रुपये होता, मात्र अर्थसंकल्पात 1794 कोटींची तरतूद करण्यात आल्याचं पवार यांनी जाहीर केले आणि या प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी 200 मेगावॉट सौर ऊर्जा ही उपसा सिंचन योजनेसाठी वापरली जाणार आहे। त्याकरिता 1440 कोटी एवढा खर्च येईल आणि या प्रकल्पाकरिता जत तालुक्यातील संघ येथील सरकारी जमीन निश्चित करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।